बघा आपण सुरुवात करतोय कोणतं बैजिक राशीचे अवयव. आता म्हणजेच मागल्या इयत्तेमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही कशाचे अवयव पडलेत AX अधिक AY असं जर असेल तर तुम्ही काय करता रे, तर त्यातलं ए काय करता सामायिक घेता आणि कंसात काय राहतं x अधिक y, म्हणजे हा एक वेगळा अवयव होतो आणि हा एक वेगळा अवयव होतो. त्यानंतर तुम्ही आणि अवयव पाडलेले असाल a वर्ग वजा b वर्ग. ह्याचे अवयव कसे मिळतात रे, a अधिक b एका कंसात येतं आणि a वजा b दुसऱ्या कंसात येतं. हे पण आपण सूत्र बघितलेलं आहे, बरोबर. मग हे असे अवयव पडतात. उदाहरणार्थ बघा, याचं उदाहरण आपण एक लिहितो इथं, 4x वर्ग अधिक 4xy असं जर तुम्हाला दिलं काय होणार सांगा. ह्याच्यामध्ये 4x वर्ग म्हणजे ह्याचे जर तुम्हाला अवयव पाडायला सांगितले, हे उदाहरण म्हणून आपण घेऊया पहिलं उदाहरण, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होणार सांगा. पहिल्यांदा बघा, हे 4 आणि 4 सामायिक निघणार, ठीक आहे. आणि बघा इथं x वर्ग म्हणजे इथं x पण आहे आणि इथं पण x एक आहे. ह्यातलं एक x आणि ह्यातलं एक x काय होणार, बाहेर निघणार. कंसात काय राहणार, ह्यातलं एक x आपण बाहेर काढून घेतलंय म्हणजे राहणार काय x अधिक काय राहणार, इथलं 4x बाहेर काढले म्हणजे राहणार फक्त काय y. बघा पाहिजे तर मी हे फोड करतो, कसं येणार सांगा. परत लिहितो इथं 4x वर्ग अधिक 4xy. तर 4x वर्ग म्हणजे कसं येणार रे, 4x गुणिले x, चालतंय ना. बघा x गुणिले x काय होणार, x वर्ग, आणि इथं काय होणार 4x गुणिले y. आता ह्यातनं काय होणार रे, 4x आणि 4x काय निघणार सामायिक, आणि कंसात काय राहणार x अधिक y. म्हणून बघा आपण इथं अवयव पाडले डायरेक्ट लिहिलेत. कसे लिहिलेत, ह्यातनं 4 सामायिक निघलं आणि त्यानंतर ह्यातनं एक x आणि ह्यातनं एक x बाहेर काढलं. बघा हे जसं गणित लिहिलंय तसं आपण दुसरं पण एक गणित लिहू शकतो. उदाहरणार्थ बघा, 2x वर्ग y अधिक 4xy वर्ग असं पण देऊ शकतात. मग आता ह्याच्यामध्ये काय होणार बघा रे, 2 इथनं पण 2 निघू शकते ना. 4 म्हटल्यानंतर 2 नेला भाग जातोय म्हटल्यानंतर 2 सामायिक निघणार. त्यानंतर बघा इथलं एक x आणि इथलं एक x, बरोबर. x एक सामायिक निघलं, इथलं एक y आणि इथलं एक y सामायिक निघलं. कंसात काय राहणार, इथलं x वर्ग मधले एक x बाहेर आले म्हटल्यानंतर राहिलं काय शिल्लक x अधिक ह्या y वर्ग मधलं एक y बाहेर आले म्हटल्यानंतर शिल्लक राहिलं y, बरोबर. म्हटल्यानंतर बघा हे झाले त्याचे अवयव. बघा कुणाचे अवयव, याचे आपण अवयव पाडले. वाटल्यास बघा हे परत आणि मी लिहितो. बघा हे 2 वेळा जसं दुसऱ्यांदा लिहिले तसं हे पण दुसऱ्यांदा मी लिहितो. कसं येणार रे, 2 गुणिले x गुणिले x गुणिले y, बरोबर का. पहिलं तर इथं मध्ये गुणिले चिन्ह टाकतो, गुणिले y होणार ना. बघा कुणाचे मी अवयव पडले, ह्याचे 2 आहे का. त्यानंतर x वर्ग म्हणजे काय आलं, x गुणिले x आणि हे y अधिक काय होणार रे, 4 चे पण अवयव पडतील ना, 2 गुणिले 2 पडणार का. 2 गुणिले 2 म्हणजे किती आले 4. परत गुणिले काय येणार x, परत गुणिले काय येणार y गुणिले y, कारण y वर्ग आहे ना. मग आता बघा ह्यातनं काय काय सामायिक निघेल, इथलं 2 इथलं 2 बाहेर काढलं, इथलं एक x इथलं एक x बाहेर काढलं. त्यानंतर बघा इथलं एक y आणि इथला एक y बाहेर काढला. आता शिल्लक काय राहिलं रे, ह्याच्यामध्ये राहिलं हे x, मध्ये चिन्ह राहिलं अधिक, त्यानंतर इथं राहिले 2, बरोबर, आणि इथं काय राहिले y. माझं इथं 2 राहिले बघा लिहायचं, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काय होतं, तर याचे अवयव पडतात. लक्षात आलं का. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, अवयव पाडू शकतो. इथून 2 बाहेर पडलं म्हणजे इथं 2 शिल्लक राहिलं आणि इथलं एक y. बघा तसंच जर आपण याचा विचार केला, हे झालं तुमचं दुसरं उदाहरण, ठीक आहे. याचा विचार केला, याचं काय सोपं असतं, तरी सुद्धा मी इकडे घेतो. बघा तिसरं उदाहरण मी विचारात घेतोय, 16x वर्ग वजा 25y वर्ग. आता बघा 16x वर्ग आणि 25y वर्ग हे ऍक्च्युली कसं मिळते बघा, 4x चा वर्ग, बरोबर का. 4 चा वर्ग किती ना 16, x चा वर्ग किती ना x वर्ग वजा 5y चा वर्ग, 5y चा वर्ग. आता बघा हे कशासारखं दिसायला लागलं रे आपल्याला, तर हे आपल्याला दिसायला लागलं कुणासारखं, a वर्ग वजा b वर्ग. a म्हणजे कोण 4x आणि b म्हणजे कोण 5y. म्हटल्यानंतर ह्याच्या अवयव काय पडतात रे, a अधिक b आणि दुसऱ्या कंसात काय येतं a वजा b. म्हटल्यानंतर ह्याचे पण अवयव काय पडणार, एका कंसात येणार 4x अधिक 5y आणि दुसऱ्या कंसात काय येणार 4x वजा 5y, झाले अवयव. तसंच आपल्याला चौथं एखादं गणित घेऊ आपण इथं. तर उदाहरणार्थ घेतो मी, 4x वर्ग वजा
अं, 16y वर्ग असं घेऊ शकतो आपण. ठीक आहे. आता काय म्हणणार सांगा, 4x वर्ग म्हटल्यानंतर काय येणार, 2x चा वर्ग वजा 16 म्हणजे काय येणार, 4y चा वर्ग. आता आपल्याला माहित आहे हे काय मिळतं सांगा. याच्यामध्ये काय येणार, हे कुणाचं काम करणार, a चं, हे कुणाचं काम करणार, b. म्हणजे a चा वर्ग वजा b चा वर्ग. आपल्याला काय अवयव पडतात, एका कंसात काय येणार, 2x अधिक 4y आणि दुसऱ्या कंसात काय येणार, 2x वजा 4y. ठीक आहे. आता परत आणि मी एक दुसरं गणित घेतो, थोडस वेगळं घेऊया आपण. 2x वर्ग वजा 3y वर्ग. आता बघा, ही वर्गसंख्या नाही ना, परंतु बघा हा वर्ग कुणाचा असणार आहे, तर लक्षात ठेवायचं, वर्गमुळात 2x चा वर्ग. आता तुम्ही म्हणाले हे वर्गमुळात 2x चा वर्ग कसं काय, आणि हे पण कसं येणार, वर्गमुळात 3y चा वर्ग. आता लक्षात घ्यायचं, याच्यासाठी आपण इथं थोडस जाऊया बाजूला. तर लक्षात ठेवायचं, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय येणार रे, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय येणार, वर्गमुळात 2 चा वर्ग ना. का, कारण लक्षात ठेवायचं, याच्या अगोदर पण तुम्ही गोष्टी शिकलेला, तो एक संख्या 2 वेळा गुणली की ते काय असतं, वर्ग असतो. झालंय. मग त्यानुसार बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय ना, वर्गमुळात 2 चा वर्ग. आता मला सांगा, वर्गमूळ कसं दाखवलं जातं रे, 2 चा अर्धा घात ना, 1/2 घात. शिकलोय आपण हे, 1/2 घात, त्याचा दुसरा घात, हा दुसरा घात. मग आपल्याला माहित आहे, परत इथे एक सूत्र आहे, ए चा यम घातांक आणि त्याचा जर यनवा घातांक असेल तर काय येतं, ए चा यम गुणिले यन. मग मला सांगा, हे कुणाचं काम करणार, यमचं, हे कुणाचं काम करणार, यनचं. म्हणजे 2 चा 1/2 गुणिले 2, म्हणजे हे 2 ला 2 काय होणार, निघून जाणार, शिल्लक राहिलं 2 चा 1वा घातांक, आणि म्हणजेच किती, 2. म्हणून लक्षात ठेवायचं, वर्गमुळात 2 चा वर्ग किती येतो, 2 येतो. मग बघा, वर्गमुळात 2 चा वर्ग किती येतो, 2. म्हणजे थोडक्यात काय रे, ह्याचं वर्गमूळ निघून जातं. वर्गमुळात 5 चा वर्ग किती येणार, 5. वर्गमुळात 7 चा वर्ग किती येणार, 7. त्यानंतर वर्गमुळात 3 चा वर्ग किती येणार, 3. सारखं सगळं एकसारखं. बघा किती सोपं आहे. काय मिळेल, वर्गमुळात 2 चा वर्ग किती येतो, 2. मग वर्गमुळात 5 चा वर्ग किती येणार, 5. वर्गमुळात 7 चा वर्ग किती येणार, 7. आता हे जर असं सोडवायचं म्हटलं तर कसं होणार बघा, कुठलं पण आपण आता वर्गमुळात 7 घेऊया. ठीक आहे, मी तुम्ही सोडवतो बघा. उदाहरणार्थ मी इथं घेतो, वर्गमुळात 7 चा वर्ग. तुम्ही कसं लिहिणार रे, वर्गमुळात 7 म्हणजेच कसं येणार, 7 चा 1/2 घातांक, बरोबर, आणि त्याचा वर्ग म्हटल्यानंतर काय ना, 7 चा 1/2 गुणिले 2 म्हणजे 2 ला 2 निघून जाईल, 7 चा 1वा घातांक, 7 चा 1वा घातांक म्हणजे किती, 7. आणि आपण इथे एका स्टेप मध्ये लिहून टाकलं, काय, वर्गमुळात 7 चा वर्ग 7, वर्गमुळात 3 चा वर्ग 3, वर्गमुळात 5 चा वर्ग 5. लक्षात आलं का. मग तोच आपण इथं आता प्रकार वापरला, कुठं वापरला बघा, इथं वर्गमुळात 2 x चा वर्ग. मग वर्गमुळात 2 चा वर्ग किती येणार, 2 ना, येणार का. म्हणून बघा, 2 चं वर्गमूळ इथं वापरलं, वर्गमुळात 2 चा वर्ग किती येतो, 2. मग वर्गमुळात 3 चा वर्ग सुद्धा किती येणार, 3. आणि मग आता हे कुणाचं काम करेल, ए चं, आणि हे कुणाचं काम करेल, बी चं. म्हणजे एका कंसात काय येणार, वर्गमुळात 2x अधिक वर्गमुळात 3y. दुसऱ्या कंसात काय येणार, वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 3y. झाले, ह्याचे अवयव पडले. लक्षात आले हे, हे एक महत्वाचा मुद्दा आहे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे कशा पद्धतीनं होतंय. बघा, आता याच्यानंतर आपल्याला वर्ग त्रिपदीचे अवयव काढायचे आहेत. कुणाचे अवयव काढायचे, वर्ग त्रिपदीचे अवयव, वर्ग त्रिपदीचे अवयव. आता वर्ग त्रिपदी असते कशी, ते पहिल्यांदा आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, वर्ग त्रिपदी आपल्याला कशी बघायला मिळते ते आपण पहिल्यांदा घेऊया. तर लक्षात ठेवायचं, ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी, ही आपली काय असते, ही वर्ग त्रिपदी आहे, वर्ग त्रिपदी आहे. आता वर्ग त्रिपदी का म्हणायचं हिला, तर बघा, याच्यामध्ये एकूण 3 पद आहेत. कोणती कोणती 3 पद, तर बघा, हे झालं पहिलं पद, पहिले पद, हे काय झालं, दुसरे पद,
आणि हे काय झालं, तिसरे पद. अरे तिसरे पद. ठीक आहे, बघा पहिले पद, दुसरे पद आणि तिसरे पद. आता बघा ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात मोठा घातांक किती आहे रे, 2. म्हणून हिला काय म्हणायचं आपण, वर्ग. कारण 2 घातांक असला की आपण काय म्हणतो, वर्ग. म्हणून ही काय झाली, वर्ग त्रिपदी झाली. काय झाली, वर्ग त्रिपदी. आता या वर्ग त्रिपदी मध्ये ना बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. मग आता उदाहरणार्थ बघा, तर इथं ए ला काय म्हणतात, ए हा काय बघा, यक्स वर्गचा सहगुणक. सहगुणक ए हा कोणाचा सहगुणक आहे रे, यक्स वर्गचा. त्यानंतर बी हा यक्स चा सहगुणक. सहगुणक. आणि सी हा स्थिरांक. स्थिरांक. कारण याच्या बरोबर काय नाहीये, यक्स नाहीये, चलपद नाहीये. आणि चलपद नसेल तर आपण काय म्हणतो बघा, हे तर चलपद कोण आहे रे, यक्स. चलपद कोणाला म्हणतात, ज्याची किंमत बदलते त्याला आपण काय म्हणतो, चलपद म्हणतो. यक्स हा चलपद झाला. ए हा काय झाला, यक्स वर्गचा सहगुणक. बी हा काय झाला, यक्सचा सहगुणक. आणि सी हा काय झाला, स्थिरांक. मग आपल्याला अशी वर्ग बहुपदी दिली जाते आणि ह्या वर्ग बहुपदीचे काय काढायला सांगतात, तर अवयव पाडायला सांगतात. तर याचे अवयव कसे पाडायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला आता पहिल्यांदा काही गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत. तर आता बघा लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये तुम्हाला जे मधलं पद आहे ते कुणाचं आहे, यक्स वर्गचे पद. आता उदाहरणार्थ परत लिहितो मी ते, एक मिनिट. ए यक्स वर्ग अधिक बी यक्स अधिक सी, याला म्हणतात यक्स वर्गचे पद. कुणाचे पद म्हणायचं, यक्स वर्गचे पद. हे काय आहे, मधले पद. हे काय आहे, मधले पद. किंवा त्याला यक्सचे पद म्हणतात. काय म्हणतात, यक्सचे पद. आणि हा काय झाला रे, स्थिरांक. स्थिरांक. ठीक आहे, अशा आपल्याला ह्या 3 गोष्टी मिळतात. मग आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय कंडिशन्स असतात. तर आपल्याला महत्वाचा मुद्दा काय येतो, तर बघा याच्यामध्ये सोडवत असताना सुरुवात कशी करायची आहे बघा, पायऱ्या येतं म्हणे आपण, पायऱ्या, अवयव पाडण्याच्या पायऱ्या. आपण इथं पाहिजे तर थांबा एक मिनिट, हे काढून टाकतो आणि इथं अवयव पाडण्याच्या आपण पायऱ्या लिहू. अवयव पाडण्याच्या पायऱ्या. आता अवयव पाडण्याच्या पायऱ्या काय काय आहेत ते आपण इथं बघत जाऊ. ठीक आहे, मग अवयव पाडण्याच्या पायऱ्या आपल्याला कशा पद्धतीने मिळतात त्याचा आपण विचार करूया. एकच मिनिट. ठीक आहे, एक काय करायचं बघा, ए गुणिले सी करून घ्या. ए गुणिले सी करून घ्या. ओके, मी आता पाहिजे तर इथं पहिल्यांदा एक उदाहरण घेतो आणि ते उदाहरण आपण सोडवायला घेऊया. तर इथलंच मी उदाहरण विचारात घेतो. एकच मिनिट. ठीक आहे, 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. काय दिले तुम्हाला, 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. आता बघा पहिल्यांदा ह्याच तुलना करायची. ठीक आहे, आपण याची तुलना करूया. तुलना करून आता कुणाबरोबर तुलना करायची, तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर. मग मला सांगा ह्याच्यामधून a बरोबर किती येणार रे, 3. बरोबर, इथे x वर्गाचा सगुणक, इथे x वर्गाचा सगुणक किती आहे, 3. b बरोबर काय येणार, 14. आणि c बरोबर किती येणार, 15. मग पहिल्यांदा पहिली पायरी मी काय सांगितलं रे, पहिली पायरी काय सांगितली, a गुणिले c करा. बरोबर, म्हणजे 3 गुणिले 15 किती होणार रे, 45. ठीक आहे, आता बघा त्या 45चं चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी एक तक्ता तयार करणार आहे. बघा हा तक्ता खूप महत्वाचा तुम्हाला तक्ता आहे. आणि हा तक्ता कशा पद्धतीनं आपण गणित घेत 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 काय करत जायचं आहे, सोडवत जायचं आहे, पूर्ण करत जायचं आहे. ठीक आहे, तर आता बघा मी इथं काय म्हणतो,
ए गुणिले सी चे चिन्ह. कुणाचं चिन्ह विचारात घ्यायचं? ए गुणिले सी चे चिन्ह. ए गुणिले सी चे चिन्ह. त्यानंतर बघा इथं महत्वाचं आहे मधल्या पदाचे चिन्ह. मधल्या पदाचे चिन्ह. ठीक आहे. आता बघा मोठ्या अवयवाचे चिन्ह. चिन्ह. ठीक आहे. आणि लहान अवयवाचे चिन्ह. ठीक आहे. आता बघा आपण ह्या गणितामध्ये विचारात घेऊया. गणितामध्ये काय आले रे? ह्याचं चिन्ह काय सांगा रे? अधिक आहे. ठीक आहे. म्हणजे बघा ए गुणिले सी चं चिन्ह, पहिलं चिन्ह कोणतं आलंय? अधिक. आता बघा मधल्या पदाचं चिन्ह, मधलं पद कोणतं आहे रे? मधलं पद आपलं हे आहे ना. ठीक आहे. मधल्या पदाचं चिन्ह सुद्धा काय आहे? अधिक आहे. म्हटल्यानंतर इथं चिन्ह काय आलं? अधिक. आता लक्षात ठेवायचं ह्याच्यातले दोन अवयव येतात ना, तर मोठ्या अवयवाचं चिन्ह पण अधिकच असतं आणि लहान अवयवाचं चिन्ह सुद्धा काय येतं? अधिक येतं. बघा हा पहिला नियम आहे. काय बघायला मिळेल? आता तो इथं लागू होतोय का बघूया. आता काय करायचं बघा, हा 45 जो आहे ना, याचे असे दोन अवयव पाडायचे. बघा असे दोन अवयव पाडायचे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 14. त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 14. मग 45 चे असे दोन अवयव कोणते कोणते येतात रे? 9 आणि 5. 9 5 45 आणि 9 आणि 5 ची बेरीज किती येते? 14. ह्याला पण चिन्ह कोणतं येणार? धन चिन्ह. आणि याला पण चिन्ह कोणतं येणार? धन. म्हणून बघा इथं काय लिहिलंय? मोठ्या अवयवाचं चिन्ह सुद्धा काय असतं? धन असतं. आणि लहान अवयवाचं चिन्ह सुद्धा काय असतं? धन असतं. कधी? ज्यावेळी ए गुणिले सी चं चिन्ह धन येईल आणि मधल्या पदाचं चिन्ह काय येईल? धन येईल. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. बघा परत इथं येऊया. ए गुणिले सी बरोबर किती आलं? 45 आणि त्याचं चिन्ह कसलं आहे? धन आहे. आणि मधल्या पदाचं चिन्ह सुद्धा काय आहे? धन आहे. म्हणून याचे अवयव जे पडतात त्यांना दोन्हींना चिन्ह कसली द्यायची? अधिक अधिक द्यायची. आता काय करायचं बघा. आता याच्या पुढली पायरी काय करायचंय? इथं मी पायरी लिहितो. मी पायरी आता ती सांगितलीच तुम्हाला. ए गुणिले सी चे असे अवयव शोधा की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी मधले पद असले पाहिजे. मधल्या पदाचा सहगुणक असेल. बघा त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी काय आली पाहिजे? मधल्या पदाचा सहगुणक. आता इथं आपण काय आलं रे सांगा? 9 आणि 5 ची बेरीज किती आली? 14. मधल्या पदाचा सहगुणक आला. आता काय करायचं बघा? मधल्या पदाचे अवयव पाडायचे. पुढली पायरी तुम्हाला जी बघायला मिळते ती काय करायची? तर तिसरी पायरी मधल्या पदाची फोड करूया आपण आता. फोड करा. बघा काय करणार? मधल्या पदाची फोड करायची आणि त्याच्यानंतर काय करायचं? सामायिक गोष्टी बाजूला घेऊन वर्ग त्रिपदीचे अवयव पाडा. बघा एवढ्या स्टेप आपल्याला आहेत. पहिल्यांदा काय करायचं रे? ए गुणिले सी करायचं. त्यानंतर ए गुणिले सी चे काय करायचे? अवयव शोधायचे. असे अवयव शोधायचे की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी कुठला आलं पाहिजे? मधल्या पदाचा सहगुणक आला पाहिजे. मग मधल्या पदाची काय करायची? फोड करायची. मग सामायिक गोष्टी बाजूला घ्यायच्या आणि वर्ग त्रिपदीचे अवयव पाडायचे. आता ते आपण करूया. इथं आपलं अवयव तर आले. आता काय करायचे? ह्याचे अवयव पाडायचे. आता ह्याचे अवयव कसे पडणार? तर बघा पहिला भाग हा झाल्यानंतर आपल्याला आता पुढला भाग. पहिल्यांदा आपण काय केलं रे? तुलना केली. ए ची किंमत काढली, बी ची किंमत काढली, सी ची किंमत काढली. त्यातलं आपल्याला पाहिजे काय फक्त रे? ए गुणिले सी. म्हणजे 3 गुणिले काय केलं? 15. किती आलं? 45. 45 चे दोन अवयव आले कोणते? 9 आणि 5. त्या दोघांना पण काय दिली? धनचिन्ह. हा नियम लक्षात ठेवायचा होता.
ए गुणिले सी चं चिन्ह जर धन असेल आणि मधल्या पदाचं चिन्ह सुद्धा काय असेल, धन असेल, तर मोठ्या अवयवाला सुद्धा कोणतं चिन्ह येतं, धन, आणि लहान अवयवाचं चिन्ह सुद्धा कोणतं असतं, धन. म्हणून बघा इथं मोठ्या अवयवाला पण चिन्ह धन दिलं, लहान अवयवाला पण चिन्ह काय दिलं, धन दिलं. आता काय करायचं, याचे अवयव पाडायला घेऊया आपण. तर पहिल्यांदा बघा मी परत लिहितो आहे तसं, 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. आता काय करायचं बघा, 3x वर्ग अधिक ह्या मधल्या पदाची फोड करायची है ना, मधल्या पदाची फोड करायची. आता ती फोड कुणानुसार करायची, तर याच्यानुसार. ठीक आहे, म्हणजे कसं येणार बघा, 9x अधिक 5x. कारण मगाची बेरीज येत होती ना, 9 आणि 5 किती येणार, 14x आहे का. 9x आणि 5x ही याची फोड झाली, अधिक किती लिहिणार रे, 15. ठीक आहे. आता बघा ह्या दोघांचा गट करायचा, ह्या दोघांचा गट करायचा, या दोघांचा गट करायचा. आता ह्या दोघांच्या मधनं काय सामायिक निघतं रे, 3. ह्यातनं पण निघणार ना 3, कारण 9 मध्ये 3 असते का नाही, असते. म्हटल्यानंतर 3 बाहेर निघेल आणि ह्यातलं एक एक्स आणि ह्यातलं एक एक्स बाहेर निघेल. म्हणजे काय राहिलं रे, 3x, जे आपण मगाशी शिकलोय, बरोबर आहे. 3x हा पुढला विचार करू नका, पहिल्यांदा एवढाच बघायचा, आपण एवढाच भाग बघायचा. मग 3 आणि ह्यातलं एक्स आलं, कंसात काय राहणार रे, एक्स. इथलं एक एक्स राहिलं का, कारण एक एक्स बाहेर काढले म्हटल्यानंतर इथे एक एक्स राहिलं, अधिक ह्या 9 मधलं 3 बाहेर राहिलं म्हटल्यानंतर इथे किती राहिलं, 3. भागायचं, नाहीतर 9 मधनं 3 वजा घालवशीला, वजा नाही करायचं, भागायचं. 9 ला 3 न भागल्यानंतर किती येणार, 3. आणि हे एक्स काय बाहेर काढले आपण, बघा पाहिजे तर ह्यानं आत गुणून बघा काय होणार रे, 3x गुणिले x किती येणार, 3x चा वर्ग. 3 गुणिले 3 9 आणि हे x आहे का. तसं आता ह्यातनं काय बाहेर निघेल रे, 5. बरोबर आहे का, 5 सामायिक निघेल, 5 सामायिक निघेल आणि इथं काय राहणार फक्त x अधिक इथं 5 ने ह्याला भागायचं, 5 त्रिक 15. म्हणजे बघा ह्या 5 न आत गुणून बघा हे येतंय का, 5 गुणिले x 5x आणि 5 गुणिले 3 15. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये पण ही गोष्ट सामायिक दिसतीये का, ही आणि ही गोष्ट आहे का एकसारखी, म्हणून ही एका बाजूला काढायची. म्हणजे कसं आहे ना सांगा, x अधिक 3 आणि मग दुसऱ्या कंसात इथलं काय शिल्लक राहिलं रे, 3x अधिक इथलं काय राहिलं 5. झाले तुमचे अवयव. कुणाचे अवयव पडले आपण, याचे अवयव पडले. ठीक आहे. आता बघा अजून आपण दुसरं गणित घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला काय होईल, ऋण चिन्ह यायला सुरुवात करेल. असं आपल्याला एखादं मिळतंय का बघू. ठीक आहे, बघा दुसरं गणित आपण विचारात घेऊया. 2x वर्ग वजा 9x अधिक 9. ठीक आहे, याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. इथं पुढे लिहूया पाहिजे तर, अवयव पाडा. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये पहिल्यांदा काय करणार रे, तुलना. सांगा तुलना. तुलना करून कोणाबरोबर तुलना करायची, ax वर्ग अधिक bx अधिक c. आता a बरोबर किती येणार रे, 2. b बरोबर किती येणार, वजा 9. चिन्ह आता कोणतं आहे, वजा, वजा 9. आणि c बरोबर किती येणार सांगा, 9. आता पहिल्यांदा काय करायचं, a गुणिले c ना, बघा आपल्या स्टेप सोडायचे नाहीत आपण. a गुणिले c, a आणि c चा गुणाकार 2 गुणिले 9. 9 दोन्ही किती होणार, 18. ठीक आहे. आता 18 ला कसलं चिन्ह आहे रे, अधिक. ठीक आहे. आणि बघा इथं मधल्या पदाला चिन्ह कोणतं आहे, वजा. डोक्यात घ्या काय म्हणायला लागलोय. तर आता लक्षात ठेवायचं, परत इथं येऊया आपण. आता a गुणिले c चं चिन्ह कसलं आहे, अधिक है ना, आणि मधल्या पदाचं चिन्ह कसलं आहे, वजा. असं जर असेल तर बघा परत एकदा इथं येऊया. काय मिळालं आपल्याला, a गुणिले c चं चिन्ह काय आलं, अधिक आलं, आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे ना. मधल्या पदाचं चिन्ह कोणतं आहे, वजा. त्यावेळी ह्याचे 2 अवयव, आता असे ह्याचे 2 अवयव शोधा. काय बघायचं नाही, 2 अवयव असे शोधायचे की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी 9 आली पाहिजे. उदाहरणार्थ 2 आणि 9 घेतले तर किती होणार रे, 9 दोन्ही 18. परंतु त्यांची बेरीज किती येणार रे, 9 आणि 2 ची बेरीज किती येणार, 11. किंवा वजाबाकी किती येणार, 7. आपल्याला बेरीज किती पाहिजे रे, 9 पाहिजे. दुसरे कोणते अवयव मिळतील, पटापट तोंडी काढायला आले पाहिजेत. 6 आणि 3, लगेच 6 आणि 3, साइन त्रिक 18.
आणि 6 आणि 3 ची बेरीज किती येते सांगा? 9. हे शोधता आलं पाहिजे पहिल्यांदा. मग आता इथं काय लिहिलं मी? 6 आणि 3. आता बघा, अवयव तर मिळाले. आता चिन्हांचा फरक आला आपल्याला. आता चिन्हांचा नियम इथं मी मांडतोय बघा. ए गुणिले सी चं चिन्ह कोणतं असेल? अधिक. आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं असेल? वजा. तर मोठ्या अवयवाला वजा चिन्ह द्यायचं आणि लहान अवयवाला सुद्धा काय करायचं? वजा चिन्ह द्यायचं. दोघांना पण काय द्यायचं? वजा चिन्ह. आता वजा आणि वजा. आता तुम्ही म्हणाल मग ह्या दोघांचा गुणाकार एवढा येणार का? अधिक 18 येणार का? तर येणार. कसा येणार सांगा? वजा गुणिले वजा अधिक. झाले ते चिन्हांचे गुणाकार. वजा गुणिले वजा काय येतं? अधिक. आणि साइन त्रिक 18. 2 अवयव मिळाले. आता मगाचं काम आलं आपलं. मग परत घ्यायचं 2x वर्ग वजा 9x अधिक 9 फोड. बरोबर ना? मधल्या पदाची फोड कशी करणार? 2x वर्ग हे इथं जे आलेलं असते ना तेच लिहायचं, काय बघायचं नाही. आणि त्याला x लिहायचं आणि वजा 3x आणि अधिक 9. बघा ह्याची फोड झाली का? वजा 6 वजा 3 वजा 6 वजा 3 किती झाले? वजा 6 आणि वजा 3 वजा 9. लक्षात ठेवायचं इथं चिन्ह समान आहेत ना. इथं पण चिन्ह वजा आहे, इथं पण चिन्ह वजा आहे. तर लक्षात ठेवायचं चिन्ह समान असतील तर त्यांची बेरीज करायची. म्हणजे 6 आणि 3 किती होणार? 9. आणि चिन्ह आहे तेच लिहायचं वजा. ओके. आता परत मगासारखं ह्या दोघांचा गट करायचा, ह्या दोघांचा गट करायचा. आता बघा ह्यातनं काय होईल रे? 2 सामायिक निघेल. निघेल काय? कारण 2 इथं भाग जातोय ना, जातोय. आणि x सामायिक निघेल कारण ह्यात 2x आहेत. x गुणिले x आणि ह्यातले x म्हटल्यानंतर कंसात काय राहणार? इथनं 2 काढलंय, इथं राहिलं काय फक्त x वजा ह्या 2 इथं भागल्यानंतर किती येणार? 3. बरोबर. आता बघा ह्यातनं वजा 3 सामायिक काढा. किती काढायचं? वजा 3 कंसात इथं काय राहणार? x. आता लक्षात ठेवायचं जर बाहेर चिन्ह तुम्ही वजा काढत असाल तर आतलं चिन्ह बदलायचं. म्हणजे इथं चिन्ह काय होणार? वजा. आणि ह्या 3 ने ह्याला भाग द्या. किती येणार? 3 त्रिक 9. वाटल्यास बघा यांचा गुणाकार करून बघा. वजा 3 गुणिले x किती येणार? वजा 3x. आणि वजा गुणिले वजा अधिक 3 गुणिले 3 9. आलं का डोक्यात? म्हणून बघा ज्यावेळी तुम्ही वजा चिन्ह बाहेर काढताय ना सामायिक, त्यावेळी आतलं चिन्ह काय करायचं? बदलायचं. आणि आता परत तुम्हाला बघा इथं सामायिक दिसायला लागले का? x वजा 3 x वजा 3 म्हणून एका कंसात काय घ्यायचं? x वजा 3 आणि दुसऱ्या कंसात काय येणार? इथलं काय शिल्लक राहिलं? 2x वजा इथलं काय राहिलं? 3. झाले तुमचे अवयव संपले. कुणाचे अवयव झाले? याचे. आता बघा अजून आपल्याला बघायचं आहे. अजून आपलं सगळ्याच गोष्टी संपलेल्या नाहीत. आता आपण काय बघितलं बघा रे? ए गुणिले सी चं चिन्ह अधिक आणि मधल्या पदात चिन्ह जर अधिक असेल तर मोठ्या अवयवाला आणि लहान अवयवाला काय चिन्ह द्यायचे? अधिक अधिक द्यायचे. आता ए गुणिले सी चं जर चिन्ह अधिक मधल्या पदाचं चिन्ह जर वजा असेल तर मोठ्या अवयवाला काय द्यायचं? अधिक वजा चिन्ह. लहान अवयवाला सुद्धा काय द्यायचं? वजा. आता पुढला नियम येणार आहे कोणता माहिती आहे का? ए गुणिले सी चं चिन्ह वजा आणि मधल्या पदाचं चिन्ह जर अधिक असेल तर असं आपण आता गणित बघायचं आहे. काय बघायचंय? ए गुणिले सी चं चिन्ह वजा यायला पाहिजे आणि मधल्या पदाचं चिन्ह काय पाहिजे तुम्हाला? अधिक आलं पाहिजे. बघा ए गुणिले सी चं चिन्ह वजा इथं आहे. तर बघा काय मिळालं आपल्याला? 2x वर्ग अधिक 5x वजा 18. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा काय करणार रे? तुलना करून. कुणाबरोबर तुलना करायची? कुणाबरोबर तुलना करायची? हा कशाबरोबर? वर्ग त्रिपदी ax वर्ग अधिक bx अधिक c. a ची किंमत किती येणार? 2. b ची किंमत किती येणार? 5. आहे का? इथं 5 आहे. आणि c ची किंमत किती येणार? वजा 18. किती आहे? वजा 18. हे महत्वाचं आहे. आता काय करायचं? a गुणिले c. क्रम सोडायचा नाही. बघा इथं आपण तो क्रम लिहून ठेवलाय. काय काय लिहिलंय? a गुणिले c करून घ्या. a गुणिले c चे असे अवयव शोधा की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी काय आली पाहिजे? मधल्या पदाचा सहगुणक आला पाहिजे. मग मधल्या पदाची काय करायची? फोड करायची. सामायिक गोष्टी बाजूला करायच्या आणि मग आपल्याला अवयव मिळतात. मग आता तेच केलं बघा. पहिल्यांदा तुलना केली. ए आणि सी च्या किमती काढल्या. ए आणि सी चा गुणाकार करायचा म्हणजे 2 गुणिले वजा 18 काय होणार रे? अधिक गुणिले वजा वजा आणि 18 दुनी किती येणार? 36. आता 36 चे असे दोन अवयव शोधा
की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी किती आली पाहिजे 5. मधल्या पदाचा सगुणक आहे ना. बघा नियम आहे ना, इथं इथं नियम लिहिलाय, परत एकदा वाचूया आपण. काय करायचं, ए गुणिले सी चे असे अवयव शोधा की त्यांची बेरीज नाही तर किंवा वजाबाकी काय आली पाहिजे, मधल्या पदाचा सगुणक. मधल्या पदाचा सगुणक म्हणजे काय, मधलं पद हे आणि त्याचा सगुणक कोणता, बी. मग आता इथं मधलं पद कोणतं, हे, त्याचा सगुणक कोणता, 5. मग 36 चे असे दोन अवयव सांगा की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी किती आली पाहिजे, 5. किती, 4 आणि 9. 9 चौक 36 बरोबर आहे. 9 आणि 4. आता बघा यांची बेरीज किती येते रे, 9 आणि 4 ची बेरीज 13 येते, परंतु वजाबाकी किती येते सांगा, 5 येते. म्हटल्यानंतर आपले अवयव बरोबर आहे. बेरीज नाही तर वजाबाकी दोन्हीपैकी काय पण येऊ दे, चालतंय. बेरीजच यायला पाहिजे प्रत्येक वेळी असं म्हणायचं नाही, वजाबाकी जरी आली तरी चालते, परंतु दोन अवयव असे शोधायचे. नाहीतर बघा 36चा हा पण अवयव चालतो ना, 3 गुणिले 12, 3 गुणिले 12, परंतु यांची बेरीज किती येते, 15. आणि गुणाकार वजाबाकी किती येते, 12तून 3 गेले राहिले 9. मग आपल्याला पाहिजे किती रे, 5 पाहिजे ना. मग हे अवयव उपयोगाचे आहेत का, नाहीत. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता 36 एके 36, हे पण अवयव होणार ना. परंतु ह्यांची बेरीज किती येते रे, 37. आणि वजाबाकी किती येते, 35. परंतु आपल्याला पाहिजे किती, 5. मग हे उपयोगाचे आहेत का, नाहीत. लक्षात येते का, आपल्याला उपयोगाचे पाहिजेत. किंवा तुम्ही म्हणाल की 6 6 36, हे पण अवयव आहेत, परंतु यांची बेरीज किती येते, 12. आणि वजाबाकी किती येते, 0. उपयोगाचे आहेत का हे, कारण आपल्याला बेरीज किती पाहिजे, बेरीज नाही तर वजाबाकी किती पाहिजे, 5. बेरीज नाही तर वजाबाकी किती आले पाहिजे, 5. मग असे कोणते अवयव आहेत, 9 चौक 36, यांची वजाबाकी 5 येते. बेरीज नाही ना, वजाबाकी तरी आलेली आहे. मग आता बघा, आता नियम मी सांगतोय तुम्हाला. ज्यावेळी काय होतंय बघा, ए गुणिले सी चं चिन्ह कोणतं असतं, वजा. आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं असतं, अधिक. आलंय का बघा इथं, ए गुणिले सी चं चिन्ह कोणतं आहे, वजा. आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं आहे, अधिक. आहे का, असं असेल तर मोठ्या अवयवाला अधिक चिन्ह द्यायचं आणि छोट्या अवयवाला वजा चिन्ह द्यायचं. काय करायचं, मोठ्या अवयवाला अधिक चिन्ह द्यायचं आणि छोट्या अवयवाला काय द्यायचं, वजा चिन्ह द्यायचं. बघा हे नियम आणि हा तक्ता पाठ झाला पाहिजे. ओके, आणि ते कसे वापरायचे ते पण आपण बघायला लावलंय. तर आता बघा हे झालं, मी हे बाजूला काढून टाकतो, हे काय आपल्याला गरजेचं नाही. आता आपण काय करायचं, अवयव मिळाले, अवयव मिळाले की आपलं काम सुरुवात कुठनं येणार, 2x वर्ग अधिक 5x वजा 18. कुणाची, मधल्या पदाची फोड करायची ना, तिसरी स्टेप, मधल्या पदाची फोड. कशी येणार, 2x वर्ग, इथलं काय बघायचं नाही, अधिक 9 आणि x, x लिहायचं त्याला, आणि वजा 4x वजा 18 झालं. आता बघा हे कुणाचे अवयव पडले रे, 5x चे हे दोन भाग पडले आहे का, अधिक 9 आणि वजा 4. अधिक 9 वजा 4 बरोबर किती येते, अधिक 5 येते ना. अधिक 9 वजा 4, काय रे, चिन्ह भिन्न. चिन्ह भिन्न असले की यांची वजाबाकी आणि मोठ्या पदाचं चिन्ह. 9 मधनं 4 गेले राहिले किती, 5. आणि मोठ्याचं चिन्ह किती, अधिक. अधिक 5x. आलं का डोक्यात हे. जर हे असं असतं तर वजा 9 अधिक 4, हे पण तुम्हाला डोक्यात राहिलं पाहिजे. दोघांची चिन्ह जर भिन्न असेल तर वजाबाकी करायची आणि मोठ्या पदाचं चिन्ह द्यायचं. मग दोघांची चिन्ह भिन्न आहेत ना, इथं वजा चिन्ह आहे आणि इथं काय, अधिक चिन्ह. 9तून 4 गेले, राहिले किती, 5. परंतु मोठ्या पदाचं चिन्ह कोणतं आहे, वजा, म्हणून याला वजा चिन्ह येणार. असं असतं तर दोघांची चिन्ह समान आहेत आणि दोघांची चिन्ह जर समान असतील तर बेरीज करायची. म्हणजे 9 आणि 4 किती येणार, 13. आणि हाय तेच चिन्ह द्यायचं, किती येणार, हाय तेच चिन्ह देणार. आता असं असतं तर परत चिन्ह काय आहेत, समानच आहेत, म्हणजे बेरीजच करायची. 9 आणि 4 किती येणार, 13. आणि चिन्ह हाय तेच द्यायचं, कोणतं देणार, अधिक. इथं बघा चिन्ह वजाच दिलं, इथं काय चिन्ह भिन्न आहेत ना, चिन्ह भिन्न असली की वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. असा प्रकार असतो. ही बेरीज वजाबाकी डोक्यात पाहिजे तुमच्या. मग आता तेच इथं आपण केलं. आता बघा ही गोष्ट मिळाली आपल्याला. आता आपण काय करणार रे, मगासारखंच दोघांचा गट दोघांचा गट, या दोघांचा गट या दोघांचा गट. हा, त्यातनं काय बाहेर निघेल रे, 2 काही निघत नाही, बरोबर आहे का, कारण 2 न 9 ला काय भाग जाणार नाही. मग इथं काय करायला पाहिजे, x तेवढं सामायिक काढणार. हा, कंसात काय लिहिलं रे, 2 आणि इथलं एक x.
त्यानंतर अधिक 9 अधिक काय राहणार. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर इथं चिन्ह कोणतं बाहेर निघेल, वजा चिन्ह बाहेर काढायचं. वजा चिन्ह बाहेर काढले की आतलं चिन्ह बदलते, बरोबर का, मगाशीच आपण शिकलोय. तर वजा चिन्ह बाहेर काढलं आणि 2 बाहेर निघेल. काय बाहेर निघेल, 2. दुसरं काय निघणार नाही, कारण का ह्यातनं 2 बाहेर निघेल आणि ह्यातनं पण 2 बाहेर निघेल, बरोबर. कारण ह्याला 2 भाग जातोय ना. इथं 2 बाहेर काढलं तर इथं किती राहणार, 2 आणि हे x. आता बाहेर चिन्ह जर वजा काढलेलं असेल तर आतलं चिन्ह काय करायचं, वजाचं अधिक करायचं. वजाचं काय करायचं, अधिक. आणि ह्याला 2 भागा किती राहणार, 9. आता परत तुम्हाला हे दिसायला लागले काय, इथं आणि इथं आहे का. ते परत सामायिक काढायचं, किती येणार, 2x अधिक 9 आणि कंसात काय येणार, x वजा 2. इथलं x राहिलं आणि इथलं वजा 2. हे झाले तुमचे याचे अवयव. बघा अजून आपल्याला एक नियम राहिलाय शिल्लक. कोणता नियम राहिलाय, जर इथं a गुणिले c ला वजा चिन्ह आणि मधल्या पदाला पण वजा चिन्ह असेल तर काय, ते a गुणिले c ला वजा चिन्ह आणि मधल्या पदाला सुद्धा काय असलं तर वजा चिन्ह असेल तर. आता इथे एक गणित घेतो, कोणतं बघा, p वर्ग, नको p वर्ग राहू दे, आपण पहिल्यांदा ते x च्या स्वरूपातच विचार करूया. x वर्ग वजा 7x वजा 44. ठीक आहे. पहिल्यांदा काय करणार ते, तुलना. कशाबरोबर तुलना, ax वर्ग अधिक bx अधिक c. a बरोबर किती, 1, कारण इथं नाही ना काय, काय नसेल त्यावेळी काय ते 1. b बरोबर किती, वजा 7, कोणतं, वजा 7. आणि c बरोबर किती, वजा 44. मग आता पहिल्यांदा काय करायचं, a गुणिले c ना, a ची किंमत किती, 1 गुणिले c ची किंमत किती, वजा 44. म्हणजे काय झालं, वजा 44. कारण का अधिक गुणिले वजा वजा आणि 1 गुणिले 44 44, म्हणजे वजा 44. आता 44 चे असे 2 अवयव शोधायचे की त्यांची बेरीज नाही तर वजाबाकी 7 यायला पाहिजे. बघा इथं हे डोक्यात आलं पाहिजे आपल्याला. इथं आता बेरीज नाही तर वजाबाकी किती यायला पाहिजे, 7. 44 चे असे 2 कोणते अवयव आहेत का, 11 आणि 4. बरोबर काय मिळणार आपल्याला, 11 आणि 4. 11 वजा 4, बघा 11 आणि 4 यांची बेरीज किती येते रे, 15. परंतु 11 आणि 11तनं जर 4 वजा केलं तर आपल्याला उत्तर किती येते, 7. मग मला काय पाहिजे रे, 7 पाहिजे. आणि आपण नियम काय सांगितलाय, बेरीज किंवा वजाबाकी काय पण चालतंय आपल्याला. मग आता वजाबाकी आली कोणाची, ह्या दोघांची वजाबाकी, इथलं मधलं पद आलं. आता आपला नियम महत्वाचा आहे. आता नियम काय बघा, a गुणिले c चं चिन्ह कोणतं आहे, वजा. मधल्या पदाचं चिन्ह सुद्धा कोणतं आहे, वजा, आहे का. बघा हे डोक्यात आलं पाहिजे. a गुणिले c चं चिन्ह कोणतं आहे, वजा. मधल्या पदाचं चिन्ह कोणतं आहे, वजा. तर लक्षात ठेवायचं, त्यावेळी मोठ्या अवयवाला वजा चिन्ह आणि छोट्या अवयवाला अधिक चिन्ह द्यायचं. आणि तो नियम आपला इथं आता पूर्ण करूया. मोठ्या अवयवाला काय द्यायचं, वजा चिन्ह, आणि छोट्या अवयवाला काय द्यायचं, अधिक चिन्ह. होते का बघा. आता बघा वजा गुणिले अधिक वजा, 11 चोक 44. आता वजा 11 अधिक 4 वजा 11 अधिक 4, बघा वजा 11 अधिक 4 काय होणार रे, चिन्ह भिन्न आहे ना. आताच मी नियम शिकवलाय, चिन्ह भिन्न असेल तर यांची वजाबाकी करायची. 11तून 4 गेले, राहिले किती, 7. आणि मोठ्या पदाचं चिन्ह कोणतं, वजा 7. आले का इथं, डोक्यात घ्या ही गोष्ट. हे तुम्हाला व्यवस्थितच लक्षात असलं पाहिजे, नाहीतर इथं चिन्हांचा गोळ झाला की झालाच. मग आता मगाचं काय प्रकार घ्यायचं, आता x वर्ग वजा 7x वजा 44. आणि मधल्या पदाची आता काय करायची, फोड करायची. काय येणार मधल्या पदाची फोड, x वर्ग वजा 11x अधिक 4x. काय बघायचं नाही, इथलं उचलायचं आणि त्याला x लावायचं आणि वजा 44. आता मग काय करायचं, ह्या दोघांचा गट, ह्यातनं काय सामायिक निघणार, x कंसात काय राहणार, x वजा 11. आणि इथनं काय निघेल रे, 4 निघतंय बघा, आहे का. 4 नेला भाग जातोय ना 44 ला, त्यामुळे 4 बाहेर निघणार. कंसात काय राहणार, x वजा 11, कारण 11 चोक 44. आता बघा हे पण इथं दिसायला, इथं पण दिसायला, म्हणजे काय आलं, x वजा 11 आणि दुसऱ्या कंसात काय येणार, इथलं x अधिक 4. झाले, अवयव संपले. तर ह्याच्यासाठी हे 4 प्रकारचे अवयव येतात. कसे कसे रे,
ए गुणिले सी ला अधिक चिन्ह आणि मधल्या पदाला सुद्धा काय अधिक चिन्ह. त्याच्यानंतर त्यावेळी काय करायचं, मोठ्या अवयवाला पण अधिक चिन्ह द्यायचं, लहान अवयवाला पण अधिक चिन्ह द्यायचं. ते आपलं पहिलं गणित आहे का इथं. बघा, ए गुणिले सी चा गुणाकार किती आला, अधिक 45. त्यावेळी 9 आणि 5 हे दोन अवयव पडले, दोघांना पण काय दिलीत आपण, अधिक चिन्ह दिले. आणि ह्या दोघांची बेरीज किती येते, 14 येते. आलं का डोक्यात. मग त्यानुसार मधल्या पदाची फोड केली. मग पहिल्या दोघांचा गट, दुसऱ्या दोघांचा गट, ह्यातनं सामायिक काढलं, यातनं सामायिक काढलं, आणि मग व्यवस्थित आपण सामायिक गोष्टी काढून रिकामं झालो. बघा इथं तेच लिहिलंय का, मधल्या पदाची फोड करा, सामायिक गोष्टी बाजूला घेऊन वर्गत्रिप्रतीचे काय करायचे, अवयव पाडा. आपला हा नियम आहे. मग त्याच्यानंतर दुसरा नियम आला कोणता रे, ए गुणिले सी ची चिन्ह कोणतं यायला पाहिजे, अधिक, आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं पाहिजे, वजा. त्यावेळी मोठ्या पदाला पण कोणतं चिन्ह द्यायचं, वजा, आणि लहान पदाला पण कोणतं ते चिन्ह द्यायचं, वजा. त्याचं उदाहरण आपलं दुसरं आहे का बघा. ए गुणिले सी च चिन्ह कोणतं आलंय, अधिक, आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं आहे, वजा. आहे का इथं. ए गुणिले सी चं चिन्ह अधिक आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं, वजा. त्यानुसार मग आपण काय केलं, दोन अवयव पाडले आणि दोघांना पण कोणती चिन्ह दिलीत, वजा वजा. आहे का इथं. येत आहे बघा, मोठ्या पदाला पण वजा चिन्ह द्यायचं, लहान अवयवाला सुद्धा काय करायचं, वजा चिन्ह द्यायचं. त्यानंतर मग तिसरा प्रकार आला. काय तिसरा प्रकार रे, ए गुणिले सी चा गुणाकार जो आहे त्याचं चिन्ह कोणतं, वजा, आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणतं, अधिक. आहे का. ते आता इथं येऊया आपण. ए गुणिले सी चं चिन्ह कोणतं, वजा, मधल्या पदाचं चिन्ह कोणतं, अधिक. त्यावेळी मोठ्या पदाला काय चिन्ह द्यायचं, अधिक, आणि लहान अवयवाला काय चिन्ह द्यायचं, वजा. तर इथं तेच केलंय का बघा रे, मोठ्या अवयवाला चिन्ह कोणतं दिलंय, अधिक, आणि लहान अवयवाला चिन्ह कोणतं दिलंय, वजा. मग काय आपलं पुढलं, मधल्या पदाची फोड करायची, दोघांचा गट करायचा, अवयव सामायिक काढायचे, आपल्याला उत्तर मिळतं. आणि शेवटचा नियम कोणता रे, ए गुणिले सी ला पण वजा चिन्ह आणि मधल्या पदाला पण कोणतं चिन्ह असेल, वजा चिन्ह. तर मोठ्या अवयवाला काय चिन्ह द्यायचं, वजा, आणि लहान अवयवाला कोणतं चिन्ह द्यायचं, अधिक. आणि ते इथं आपल्याला दिसतंय का बघा. आहे का. ए गुणिले सी चं चिन्ह कोणतं आहे, वजा, आणि मधल्या पदाचं चिन्ह सुद्धा कोणतं आहे, वजा. दोन्ही चिन्ह वजा वजा आलीत का. त्यावेळी काय करायचं, मोठ्या अवयवाला वजा आणि लहान अवयवाला कोणतं द्यायचं, अधिक. येते का बघा रे, मोठ्या अवयवाला कोणतं चिन्ह आलं, वजा, आणि लहान अवयवाला कोणतं चिन्ह, अधिक. मग मधल्या पदाची फोड करायची, इकडल्या दोघांचा गट, इकडल्या दोघांचा गट, ह्यातनं काय सामायिक निघते बघायचं, यातनं काय सामायिक निघते बघायचं, आणि ते सामायिक गोष्टी काढून अवयव पाडायचे. असं आपल्याला काय मिळतं, हे अवयव बघायला मिळतात. लक्षात आलं इथं. सगळंच आता डोक्यात येणार नाही, परंतु थोडस लक्ष द्यायला पाहिजे.